लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना डबल मेसेज पडले. 10वा हप्ता तारीख जाहीर. 10व्या हप्त्याची सुद्धा अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना 10वा हप्ता किती मिळणार, 11वा हप्ता किती मिळणार, 12व्या हप्त्याचे किती पैसे मिळणार, 2100 मिळणार की 1500 मिळणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. आज तारीख आहे 16 मार्च. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा होत आहे. महिलांना आता डबल मेसेज आलेले आहेत. महिलांच्या खात्यावरती 1500 1500 असे दोन टप्प्यात पैसे जमा करण्यात आलेले आहेत. आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, डबल मेसेज पडले. आता हे डबल मेसेज कोणत्या महिलांना पडलेले आहेत? तर बघा, जेवढ्या पण महिला लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी आहेत, पात्र आहेत, अशाच महिलांना दोन मेसेज आलेले आहेत. तर पहिला जो मेसेज आहे, हा मेसेज आहे फेब्रुवारीच्या हप्त्याचा, आणि दुसरा जो मेसेज आहे, हा मेसेज आहे मार्चच्या हप्त्याचा. फेब्रुवारीचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7 मार्च पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. काही महिलांना 7 मार्चला फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळाले, तर काही महिलांना 8 मार्चला पैसे आले, काही महिलांना 9 मार्चला सुद्धा आले. 10-11 मार्च पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा पहिला SMS त्यांच्या मोबाईलवरती आला आणि पैसे सुद्धा जमा झाले. त्यानंतर दुसरा जो मेसेज आला, तो आला मार्चच्या हप्त्याचा. मार्चचा हप्ता 12 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झाली. 12 मार्चला पहिला हप्ता आला मार्चचा. 13 तारखेला सुद्धा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यानंतर राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 14 आणि 15 तारखेला पैसे पडले. आज राहिलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा असे दोन मेसेज आलेले आहेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की टाका. डबल पैसे वाटप झालेले आहेत. दोन्ही महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा. सर्वात मोठी अपडेट, 1500 1500 प्रमाणे दोन टप्प्यात पैसे देण्यात आले. एक साथ 3000 रुपये नाही मिळाले, परंतु दोन टप्प्यामध्ये 3000 रुपये मिळाले. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता पैसे पडले आहेत, परंतु अनेक अशा महिला आहेत, अनेक अशा लाडक्या ताई आहेत, अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना माहीतच नाही की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत, पैसे पडलेले आहेत. आता हे कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगतो. तर बघा, पैसे जमा होण्याची जी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया सुरू झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्या या ठिकाणी बघा, फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची हस्तांतरित करण्याची सुरुवात 7 मार्च पासून सरकारद्वारे करण्यात आली आहे. तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, तर ते पैसे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, पैसे तर पडलेत, त्याची स्टेप काय आहे चेक करण्याची? अनेक महिलांना माहीतच नाहीये की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, पहिली सोपी पद्धत या ठिकाणी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, 5 स्टेप सांगणार आहे. त्या 5 स्टेपचा वापर करून तुम्ही पैसे जमा झालेत की नाही हे पाहू शकता. ठीक आहे, तर बघा, पहिली जी स्टेप आहे त्या हे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून SMS येईल. बघा, तुमच्याकडे जो पण मोबाईल असेल त्याच्यावरती मेसेज आला असेल, तर तुम्ही मोबाईलच्या SMS ची जी ऍप्लिकेशन आहे ती ऍप्लिकेशन ओपन करा आणि त्यामध्ये तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्यासंदर्भात काही मेसेज आलेत का हे चेक करा. जर मेसेज आला असेल तर तुमचं काम या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला पुढच्या 4 स्टेप पाहण्याची गरज नाहीये. ठीक आहे, जर मेसेज पडले असतील तर तुमच्या खात्यावरती 100% पैसे आलेले आहेत. ठीक आहे, दुसरी पद्धत आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या SMS बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबरवर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता. तर बघा, आता ही पद्धत कशी असते. सर्वात पहिल्यांदा तुमची जी पण बँक असेल त्याचा एक टोल फ्री नंबर असतो मिस कॉलचा, तर त्या नंबरवरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून एक SMS येतो आणि त्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे सांगितलं जातं. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल की हे बँकेचे टोल फ्री नंबर कुठून मिळवायचे, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या आपण बँकेचे नंबर उपलब्ध आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, आता पैसे पडले. तिसरी सोपी पद्धत, तर तिसरी पद्धत आहे, तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल
तर तुमच्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे ऍप, गुगल पे, फोन पेचा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता आणि तुम्हाला समजेल की पैसे पडलेत की नाही पडलेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथी जी स्टेप आहे, तुमच्याकडे जर डेबिट कार्ड असेल तर सोपी पद्धत आहे. तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेच्या खात्यात ट्रान्झॅक्शन मध्ये रक्कम जमा झाली असल्यास पाहू शकता. ही चौथी पद्धत आहे. तुम्हाला जी पण पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा, तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा चेक करू शकता. तर बघा, बँकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते तुम्हाला तिथे माहिती भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गिफ्ट. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी जे पहिलं गिफ्ट होतं ते होतं महिला दिनचं गिफ्ट. तर महिला दिनच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा, हप्ता जमा करण्याचं सरकारचं नियोजन होतं आणि त्याप्रमाणे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. बघा, तुम्हाला 8 तारखेला अशा प्रकारचा मेसेज आला असेल. अनेक महिलांना आला होता, काही महिलांना थोडा उशिरा आला होता, 9-10 तारखेला, 11 तारखेला. तर बघा, सरकारने पूर्णपणे नियोजन केलं होतं की तुमच्या खात्यामध्ये महिला दिनचं गिफ्ट पाठवायचं. तर गिफ्ट कोणतं पाठवलं होतं की 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले होते फेब्रुवारी महिन्याचे महिला दिनच्या निमित्त. ठीक आहे. महिला दिन निमित्त महिलांचा सन्मान निधी जमा करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, महिला दिनी सन्मान निधी जमा झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने लाडक्या बहिणीला महिला दिनाच्या दिवशी 1500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट आहे ती म्हणजे बघा, या महिन्यामध्ये एकूण 2.53 कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. बघा, फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे हे 3000 रुपये 2,53,00,000 महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तुम्हाला पैसे आलेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा, मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तसेच मार्च महिन्याच्या 1500 रुपयांचा 9वा हप्ता जमा करण्यात आला. 2 टप्प्यामध्ये महिलांना 1500 प्रमाणे 3000 रुपये टोटल जमा करण्यात आलेले आहेत. जवळपास सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. अजूनही जर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर त्यांनी आता काय करायचं आहे, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. जर बघा, तुम्हाला अजूनपर्यंत मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर काय करायचं, बघा, तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमची डीबीटी लिंक आहे का हे चेक करायचं. ए बी सोबत लिंक आहे का, म्हणजे ए फॉर आधार कार्ड आणि बी फॉर बँक म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे एकदा चेक करायचं आहे. तर बघा, डीबीटी लिंक स्टेटस तपासणे. माय आधार वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, आपला आधार क्रमांक टाकायचा आहे, लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरीफाय करा आणि तिथे माहिती मिळवा. ठीक आहे. आता पुढची प्रोसेस आहे बँक खाते, आधार कार्ड, डीबीटी लिंक तपासणे. ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आधार डॅशबोर्ड पहा, बँक सेविंग स्टेटसवर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही. जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल तर तुमचे बँक खाते आधार कार्डशी डीबीटी लिंक आहे. बघा, त्या ठिकाणी 2 शब्द असतात. पहिला असतो ऍक्टिव्ह. जर तुम्हाला तिथे डीबीटी म्हणजे आधार सेविंग स्टेटस जर अशा प्रकारे ऍक्टिव्ह दाखवत असेल, ऍक्टिव्ह लिहिलं असेल तर म्हणजे समजून जायचं की तुमच्या सर्व गोष्टी ओके आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यापासून काहीही अडचण नाहीये. तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर होणार आहेत. जर ऍक्टिव्ह असेल तर काही अडचण नाहीये. परंतु समजा तिथे इनऍक्टिव्ह असेल, बघा असा शब्द असतो इनऍक्टिव्ह. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो इनऍक्टिव्ह. अशा प्रकारे जर तिथे लिहिलेलं असेल तर समजून जायचं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण की तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये आणि पैसे न मिळण्याचं कारण आहे डीबीटी. कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. हे पैसे आधार संलग्न बँकेतच जमा केले जातात. हे पण या ठिकाणी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, डीबीटीचे फायदे काय असतात. तर पहिली गोष्ट, ज्या पण सरकारी योजना असतात, सरकारी योजनेचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतात. जे पण तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक असतं त्यासोबत, मग ते कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, पोस्ट बँकेचं असू द्या, एसबीआय बँकेचं असू द्या, कोटक बँक असेल, कोणतीही बँकेचं अकाउंट असू द्या, जे पण तुमच्या आधार कार्ड सोबत बँक असेल त्या अकाउंटमध्ये ते पैसे डायरेक्टली जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुमचं लिंक नसेल, इनऍक्टिव्ह मध्ये असेल तर काय करायचं. तर बघा, तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवायचा आहे.
लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रोसेसला 2-3 दिवस लागू शकतात. त्यानंतर ऑनलाईन स्टेटस तपासून पाहायचा आहे तुमच्या मोबाईलवरती. वरती ती प्रोसेस सांगितली यामध्ये या पद्धतीचा वापर करून चेक करायचा आहे. मग तुम्हाला जर तिथे ऍक्टिव्ह दाखवलं तर मग समजून जायचं तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक झालेलं आहे आणि आता तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट आहे. जर तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही हे चेक करायचं असेल मिस कॉल देऊन तर बॅलन्स चेक करू शकता तुम्ही तुमच्या बँकेचा. तर आता या ठिकाणी आपल्याकडे काही नंबर अवेलेबल आहेत, काही काही नंबर. तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचा तुम्हाला पैसे चेक करायचे असतील तर या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे. पंजाब नॅशनल बँकचा नंबर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. त्यानंतर बँक ऑफ बरोडाचा नंबर या ठिकाणी दिसतोय. मग त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती SMS येतो आणि SMS द्वारे शिल्लक तपशील दाखवला जातो आणि तुम्हाला समजतं की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत की नाही, जमा झालेत की नाही हे समजतं. HDFC बँकेचा नंबर आहे, ICICI बँकेचा नंबर आहे, ऍक्सिस बँकेचा नंबर आहे, इंडियन बँकचा नंबर आहे, कॅनरा बँकेचा नंबर आहे, युनियन बँक ऑफ इंडियाचा नंबर आहे, बँक ऑफ इंडियाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. त्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPPB बँकेचा सुद्धा नंबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एवढे नंबर अवेलेबल आहेत. यापैकी जर तुमचं कोणतं बँक अकाउंट असेल तर तुम्ही मिस कॉल देऊन चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही. जास्त करून अनेक महिलांचं हे इंडियन पोस्ट बँकेमध्ये अकाउंट आहे, तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. आता सर्वात महत्वाची गोष्ट, नक्की तुम्हाला कोणते पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, तुम्हाला 8वा हप्ता जवळपास सर्व महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता. त्यानंतर 9वा हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता जवळपास 90 ते 95% महिलांना मिळालेला आहे. ठराविक महिला राहिलेल्या आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत मार्चचे पैसे जमा झालेले नाहीयेत. ठीक आहे. तर बघा, ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत मार्च महिन्याचे पैसे पडलेले नाहीत त्या महिलांच्या खात्यामध्ये आता लवकरच सर्व जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर आता 10वा हप्ता कधी मिळणार हा सर्वांचा प्रश्न आहे. तर बघा, 10वा जो हप्ता आहे तो 36च्या 36 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांना हा 10वा हप्ता मिळणार आहे. आता 10व्या हप्त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया, कधीपर्यंत 10वा हप्ता मिळाला जाईल. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला 9 हप्ते जमा झालेले आहेत. लाडक्या बहिणींना 13,500 रुपये आतापर्यंत एकूण जमा झालेले आहेत. आता 10व्या हप्त्या संदर्भात सुद्धा लवकरच नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर बघा, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया की तुम्हाला 10वा हप्ता कधी मिळू शकतो. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे की 10व्या हप्त्याची तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाहीये, परंतु अशी अपडेट येत आहे की लवकरच लाडक्या बहिणींना 10वा हप्त्याचे सुद्धा पैसे दिले जातील. तर या ठिकाणी बघा, फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाला होता, तसा 10व्या हप्त्याला म्हणजे एप्रिलच्या हप्त्याला उशीर होणार नाही ही गोष्ट निश्चित आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे जे पैसे आहेत हे बघा, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 10व्या हप्त्याचे पैसे जमा होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.